नमस्कार. आज आपण शिकणार आहोत मानवी हृदयाचे कार्य. ठीक आहे. हृदयामध्ये जे ब्लड सर्क्युलेशन चालू आहे ते कशा पद्धतीने होतं, ठीक आहे, आणि हृदयात रक्त किती वेळेस येतं. मानवातलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे, रक्तभिसरण संस्था आहे, ज्याला आपण डबल सर्क्युलेशन सुद्धा म्हणतो. मग का म्हणतो? हृदयामध्ये रक्त कसं येतं, त्यानंतर कोणाद्वारे येतं, ठीक आहे, शिरांद्वारे येतं की धमनींद्वारे येतं, त्यानंतर ते फुफ्फुसांकडे जातं तर कोणामार्फत जातं, आणि डबल सर्क्युलेशन म्हणजे काय, हे सगळं आपण याच्यात बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा, मानवी हृदयाचे कार्य. आता हृदयामध्ये एकूण 4 कप्पे असतात. ठीक आहे. त्यापैकी प्रत्येकाचे कार्य कसे आहेत, वेगळे आहे. हृदयाचे कप्पे किती? 4. आता हे एकदम बेसिक आहे, पण याच्यावर पण प्रश्न विचारला जातो. मानवी हृदयाला किती कप्पे आहेत? तर मानवी हृदयाचे असतात 4 कप्पे, आणि प्रत्येकाचं कार्य काय आहे, वेगवेगळं आहे. अशुद्ध व शुद्ध रक्त एकत्र मिसळत नाही. आपल्या हृदयामध्ये रक्तवाहिन्या आहेत, ज्या शुद्ध आणि अशुद्ध रक्ताचे वहन करतात. शुद्ध रक्ताचं वहन धमनी, तर अशुद्ध रक्ताचं वहन शिरा करते. म्हणून काय होतं, रक्त एकमेकांमध्ये कधीही मिसळलं जात नाही. आता आपण हृदयात बघणार आहोत. बघा, कप्पे कोणते कोणते? अलिंद. आता अलिंद काय आहे बघा, आर्टेरियम आपण त्याला म्हणतो. हृदयातील वरचे 2 कप्पे. ठीक आहे, आपण डायग्रामनी पण समजून घेणारच आहोत, पण आर्टेरियम कशाला म्हणतात, अलिंद कशाला म्हणतात? जे हृदयातील वरचे भाग आहे, 4 कप्प्यांपैकी वरचे जे 2 कप्पे आहे त्यांना आपण अलिंद असे म्हणतो. ठीक आहे. आणि हृदयाचा जो कप्पा रक्त हृदयामध्ये स्वीकारतो. हृदयाचा अलिंद हा हृदयाचा असा कप्पा आहे, दोघं वरचे कप्पे आहे, पण दोघं असे आहे की हृदयामध्ये रक्त ते स्वीकारतात. ठीक आहे. दोघांकडनं रक्त हृदयामध्ये येतं. म्हणूनच आपण काय म्हणतो की मानवाची रक्तभिसरण संस्था कशी आहे, तर दुहेरी आहे, डबल सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. ठीक आहे. त्यानंतर निलय. आता निलय तुम्हाला समजलंच असेल. अलिंद जर वरचे 2 कप्पे आहेत, तर निलय हृदयातील खालचे 2 कप्पे असतात. ठीक आहे. आणि निलय काय करतात मग बघा, हृदयाचा जो कप्पा रक्त हृदयाच्या बाहेर घेऊन जातो त्याला आपण निलय म्हणतो. ठीक आहे. ही कन्सेप्ट लक्षात आली. मानवी हृदयाचे जे 4 कप्पे आहेत त्याच्यातले वरचे 2 कप्पे ते अलिंदांचे असतात, जे रक्त हृदयामध्ये स्वीकारतात. ठीक आहे. आणि खालचे जे 2 कप्पे आहेत ते निलयाचे असतात. निलयाला आपण काय म्हणतो, वेंट्रिकल्स म्हणतो इंग्लिशमध्ये. ठीक आहे. तर वेंट्रिकल्स काय करतात, रक्ताला हृदयाच्या बाहेर पाठवतात. ठीक आहे. मग आता हे समजलं आहे की हृदयाचे 4 कप्पे आहे. आपण डायग्रामने अजून चांगलं समजून घेऊया. बघा, आता आपण इकडे काढूया एक हृदय. ठीक आहे. आता बघा, हे कप्पे दाखवलेले आहेत हृदयाचे. समजलं? आपण हे काढलंय हृदय. बेसिक स्ट्रक्चर आपण काढलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे की आता हृदयाचे कोणते कप्पे असतात. हे काय आहे, अलिंद. वरचे 2 कप्पे मी तुम्हाला काय सांगितलं होतं, काय आहे ते अलिंदांचे आहे. म्हणजे हे काय झालं, उजवे अलिंद. ओके. हे काय झाले, डावे अलिंद. ठीक आहे. त्याच्यानंतर हे काय झालं आहे, उजवे निलय. ओके. आणि हे काय आहे, डावे निलय. ओके. इतकं समजलं की 4 कप्पे आहेत, 4 कप्प्यांना आपण नाव दिलं. आता इथे काय आहे, महाशिर. ही काय आहे, महाशिर. आता महाशिरेद्वारे काय होतं, रक्त जे आहे ते हृदयात पाठवलं जातं. कारण महाशिर म्हटलंय, शिर म्हणजे काय करते, अशुद्ध रक्ताचे वहन करते. कोण आहे ही, महाशिर आहे. महाशिर, जिच्यामध्ये काय असतं, अशुद्ध रक्त असतं, जी काय करून नेते आहे, रक्ताला हृदयाकडे पाठवते आहे. कशासाठी पाठवते आहे, शुद्धीकरणासाठी. आता याच्यामध्ये 2 महाशिर आहे, एक इन्फेरियर, एक सुपेरियर. ठीक आहे. म्हणजे एक वरच्या साईडने रक्त घेऊन येणारी हृदयाकडे, आणि एक हृदयाच्या खालच्या भागाकडनं रक्त घेऊन जाणारी. मग ही पण काय झाली, महाशिरच झाली. ठीक आहे. हिच्याद्वारे सुद्धा हृदयामध्ये काय केलं जात आहे, रक्त स्वीकारलं जातं. पण आता हे दोघं जे रक्त आहे हे पण कुठून जाणार आहे, इथेच चाललंय. ठीक आहे. असं नाहीये की उजव्या निलयात रक्त जात आहे, उजव्या अलिंदामध्येच रक्त जात आहे. समजलं? म्हणजे काय होत आहे, रक्ताला स्वीकारलंय उजव्या
कोणी? अलिंदाने स्वीकारलंय. रक्त कसं गेलं उजव्या अलिंदामध्ये? अशुद्ध रक्त गेलं. कसं रक्त गेलं? अशुद्ध रक्त गेलं. मग आता काय होणार आहे? हे जर दोघं कप्प्यांचं कॉन्ट्रॅक्शन होतं म्हणजे आकुंचन पावलं जातं. आकुंचन होणं म्हणजे एकदम कॉन्ट्रॅक्ट होतं आणि कॉन्ट्रॅक्शन हे दोघं कप्प्यांचं एकदाच होतं. ठीक आहे. मग कॉन्ट्रॅक्शन जेव्हा होईल तेव्हा हे जे अशुद्ध रक्त आहे जे महाशिरेंमार्फत हृदयाच्या उजव्या अलिंदांमध्ये गेले ते काय केलं जातं? ते बघा, ते इथे वॉल असते एक प्रकारची जिला आपण काय म्हणतो? ट्रायकस्पिड वॉल. ठीक आहे. काय म्हणतो आपण तिला? ट्रायकस्पिड वॉल. ठीक आहे. मग त्या ट्रायकस्पिड वॉल मार्फत हे जे रक्त आहे उजव्या अलिंदाचं कुठे आलं? उजव्या निलयात आलं. रक्त कुठे आलं? उजव्या अलिंदामध्ये होतं तर उजव्या निलयामध्ये आलं. ठीक आहे. मग आता उजव्या निलयाचे परत काय झाले? कॉन्ट्रॅक्शन झाले. उजव्या निलयाचेच नाही, उजव्या आणि डाव्या दोघं निलयांचे कॉन्ट्रॅक्शन एकदाच होतं आणि वरच्या दोन कप्प्यांचं पण कॉन्ट्रॅक्शन एकदाच होतं. तेव्हा खालचे दोन कप्पे कसे असतात? हृदयाचे रिलॅक्स मध्ये असतात आणि जेव्हा हृदयाचे जे खालचे दोन कप्पे आहे ज्याला आपण निलय म्हणतो त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं तेव्हा वरचे कप्पे कसे असतात? ते रिलॅक्स मध्ये असतात. ठीक आहे. एकत्र शिथिलीकरण पण होतं पण ते आपण कार्डियक सायकलच्या वेळी शिकणारच आहोत. ओके. मग आता हे जे रक्त होतं अशुद्ध रक्त आहे शरीराने काय केलं? या महाशिरेंनी काय केलं? हृदयाकडे पाठवलं, उजव्या अलिंदांमध्ये पाठवलं. उजव्या अलिंदांमध्ये रक्त काय होणार आहे? ते येणार आहे उजव्या निलयामध्ये. कोणाद्वारे येणार आहे? ट्रायकस्पिड वॉल. कोणती वॉल आहे? हृदयाच्या वॉल आहे. हृदयामध्ये ज्या झडपा आहे त्यांचं नाव आहे. तर कोणती आहे? उजव्या अलिंदामध्ये आणि उजव्या निलयामध्ये बसलेली असलेली वॉल जी आहे तिला म्हणतात ट्रायकस्पिड वॉल. इतकं समजलं? त्याच्यानंतर आता रक्ताचं शुद्धीकरण होतं फुफ्फुसांमध्ये. ठीक आहे. फुफ्फुसांमध्ये रक्ताचं काय होणार आहे? शुद्धीकरण होणार. मग आता इथून जी धमनी गेलेली आहे ह्या धमनीचं नाव काय आहे? फुफ्फुस धमनी. कोणती धमनी आहे ही? फुफ्फुस धमनी, ज्याला तुम्ही इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पल्मनरी आर्टरी. काय म्हणतात तुम्ही त्याला? पल्मनरी आर्टरी. ओके. मग आता हिच्याद्वारे काय झालं? अशुद्ध रक्त होतं. अशुद्ध रक्त कुठे गेलं? मग फुफ्फुसांकडे गेलं. ठीक आहे. कारण रक्त जे आहे ते हृदयात शुद्ध होत नाही, ते फुफ्फुसांकडे शुद्ध होतं जे की आपल्याला सर्वांना माहिती आहे. मग इकडे होते फुफ्फुस, लंग्स, जिकडे कुठे गेलं? रक्त गेलं. मग कोणामार्फत गेलं? तर ती आहे पल्मनरी आर्टरी, जिला आपण म्हणतो फुफ्फुस धमनी. म्हणून आपण जेव्हा रक्तवाहिन्या शिकलो त्याच्यात आपण काय शिकलो आहोत? की धमन्या ज्या आहे शरीराच्या त्या सगळ्या धमनींमध्ये कोणतं रक्त असतं? शुद्ध रक्त असतं. पण त्याला अपवाद एकच धमनी आहे, फुफ्फुस धमनीमध्ये अशुद्ध रक्त असतं. इथे तुमची ती कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की का तिच्यात अशुद्ध रक्त असतं? कारण ती ऑलरेडी अशुद्धच रक्ताला कुठे घेऊन चालली आहे? शुद्ध करण्यासाठी घेऊन चालली आहे. शुद्धीकरणासाठी कुठे? लंग्स मध्ये घेऊन चालली. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये ह्या पल्मनरी आर्टरीमध्ये सुद्धा एक झडप असते, एक वॉल असते ज्याला आपण म्हणतो सेमिल्युनर वॉल. ठीक आहे. मग सेमिल्युनर वॉल कोणत्या धमनीमध्ये असते? तर पल्मनरी धमनीमध्ये, पल्मनरी आर्टरीमध्ये असते, फुफ्फुस धमनीमध्ये असते. मग लंग्सने काय केलं? रक्ताला शुद्ध केलं. मग रक्ताला शुद्ध कसं केलं त्यांनी? रक्तामध्ये काय होतं? कार्बन डायऑक्साइड होता. तर कार्बन डायऑक्साइडला काय केलं? रक्ताच्या बाहेर पाठवून ऑक्सिजनला काय केलं? रक्तामध्ये एंटर केलं. ठीक आहे. मग परत काय झालं? ऑक्सिजन रक्तामध्ये आला तर मग फुफ्फुसांकडनं एक रक्तवाहिनी आली जिचं नाव काय होतं? फुफ्फुस शीर. ठीक आहे. ही आली रक्तवाहिनी जी काय आहे? फुफ्फुस शीर आहे. ठीक आहे. जिला आपण काय म्हणतो? पल्मनरी वेन म्हणतो. जिला आपण काय म्हणतो? पल्मनरी वेन. मग फुफ्फुसांनी काय केलं? शुद्ध केलेलं रक्त जे होतं ते हिच्या मार्फत पाठवलं. म्हणून ही पण अपवाद आहे की सगळ्या शिरांमध्ये अशुद्ध रक्त असतं पण फुफ्फुस शीर एक अशी आहे की जिच्यामध्ये शुद्ध रक्त असतं. कारण तिने काय केलं? शुद्ध रक्तालाच ती परत हृदयाकडे घेऊन येते. मग हृदयाकडे तिने आणलं आणि हृदयाच्या कोणत्या कप्प्यात आलं शुद्ध रक्त? डाव्या अलिंदामध्ये आलं. म्हणजे ही कन्सेप्ट पण क्लिअर झाली असेल. आपण जेव्हा शिकलो तर काय शिकलो? हृदयाचे जे 4 कप्पे आहेत त्या 4 कप्प्यांपैकी वरचे जे 2 कप्पे आहेत ज्यांना आपण अलिंद म्हणतो ते रक्त स्वीकारण्याचं काम करतात. जसं उजव्या अलिंदांनी शरीराकडून शिरेकडनं आणलेलं अशुद्ध रक्त स्वीकारलं, ते उजव्या निलयाकडे पाठवलं आणि उजव्या निलयातून फुफ्फुस धमनीने ते फुफ्फुसांकडे नेलं. फुफ्फुसांकडनं ते रक्त शुद्ध झालं आणि फुफ्फुसांनी म्हणजे पल्मनरी व्हेन मार्फत ते कुठे पाठवलं आहे? डाव्या अलिंदात पाठवलं आहे. ठीक आहे. इतकं क्लिअर झालं. मग डाव्या अलिंदाचं परत काय झालं? आकुंचन. आपलं हृदय जे आहे ते कंटिन्यूअस कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन मुवमेंट मध्ये असतं. त्याच पोझिशनला असतं. हृदयाचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन बंद झालं तर आपलं पण सर्व बंद होईल.
ठीक आहे. मग परत काय झालं, अलिंदांचे आकुंचन झाले आणि अलिंदांचं कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन झाल्यानंतर हे जे रक्त आहे हे कुठे आलं, उजव्या नाही तर डाव्या निलयामध्ये आलं. कोणामार्फत आलं, जसं इथे उजव्या अलिंद आणि उजव्या निलयामध्ये एक वॉल आहे ज्याला ट्रायकस्पिड वॉल म्हणतो, त्याच पद्धतीने डाव्या अलिंदात आणि डाव्या निलयामध्ये कोणती वॉल आहे, बायकस्पिड. ठीक आहे, बायकस्पिड वॉल आहे. ठीक आहे, समजलं. मग या बायकस्पिड वॉलने रक्त कुठे आलं, डाव्या निलयामध्ये आलं आणि डाव्या निलयामार्फत, ठीक आहे, त्याच्या मार्फत रक्त कुठे गेलं, ही होती महाशीर, महाधमनी. महाशिरेद्वारे नाही तर महाधमनीद्वारे रक्त कुठे पोहोचवलं गेलं, पूर्ण शरीरभर पोहोचवलं गेलं. ठीक आहे, जसं ब्लड सर्क्युलेशनची संकल्पना आपण बघितली, त्या संकल्पनेमध्ये महाधमनीचे ब्रांचेस पडल्यावर धमन्या बनतात. आता याच्या वेगवेगळ्या ब्रांचेस पडल्या, मग इकडे काय झाल्या, ह्या सगळ्या वेगवेगळ्या धमन्या वेगवेगळ्या दिशेने गेल्या. धमनींच्या परत ब्रांचेस पडल्या, त्या धमनिका झाल्या. धमनिकांच्या ब्रांचेस पडल्या, त्या केशवाहिन्या झाल्या आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पेशीला रक्त पुरवलं गेलं. हे काय होतं, आपलं मानवी हृदयाचं कार्य आहे. आणि रक्त 2 वेळेस हृदयामध्ये येतं म्हणून आपण काय म्हणतो की आपली रक्तभिसरण संस्था जी आहे ती कोणत्या पद्धतीची आहे, दुहेरी पद्धतीची आहे. ठीक आहे, आपली ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे, डबल ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. दुहेरी रक्तभिसरण संस्था आपली आहे. ठीक आहे, समजलं. एकदा परत बघून घ्या. डाव्या अलिंदांचे आणि डाव्या अलिंद आणि उजव्या अलिंदांचे कॉन्ट्रॅक्शन एकाच वेळेस होतं. वरचे 2 कप्पे आहेत ते एकाच वेळेस कॉन्ट्रॅक्ट होतात आणि हृदयाचे खालचे 2 कप्पे आहेत जे निलय, जे व्हेंट्रिकल्स आहे ते पण एकाच वेळेस कॉन्ट्रॅक्ट होतात. जेव्हा उजव्या अलिंदांचं कॉन्ट्रॅक्शन झालं, त्यांनी रक्त ट्रायकस्पिड वॉल मार्फत उजव्या निलयात पाठवलं. उजव्या निलयाचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर तिने फुफ्फुस धमनीद्वारे फुफ्फुसांकडे रक्त पाठवलं. फुफ्फुसांनी रक्त शुद्ध केलं म्हणजे ऑक्सिजन युक्त रक्त कुठे केलं, रक्तामध्ये ऑक्सिजन मिक्स केला. ठीक आहे, वायुकोश जे आहे त्यांच्याद्वारे हे सगळं केलं जातं. एक वेगळं आहे ते वायुकोशाद्वारे वायूंची देवाणघेवाण केली जाते आणि त्याच्यानंतर फुफ्फुस शिरेद्वारे हे रक्त परत डाव्या अलिंदांमध्ये आलेलं आहे. डाव्या अलिंदांमधून रक्त परत डाव्या निलयामध्ये आलं. कोणामार्फत आलं, इथे एक अशी झडप आहे, वॉल आहे, ती कोणत्या टाईपची आहे बघा, तिचा आकार असा आहे. ओके, अशी वॉल आहे, ती अशी झडप आहे. ठीक आहे, आणि इकडे असा एक चेंबर आहे हृदयाचं. मग जेव्हा रक्त वरच्या भागाकडनं येत आहे, ठीक आहे, इकडे समजून घ्या, तेव्हा ती वॉल उघडते. ठीक आहे, उघडल्यानंतर रक्ताचा फ्लो असा झाल्यानंतर जेव्हा इथे रक्त पूर्ण भरून जाईल ह्या कप्प्यामध्ये, तेव्हा ती आपोआप अशी बंद होऊन जाते. म्हणजे रक्ताचा बॅक फ्लो होऊ नये म्हणून ह्या वॉल इथे प्रेझेंट असतात. हे लक्षात ठेवायचं की हृदयामध्ये वॉल का असतात, की रक्ताचा परत बॅक फ्लो होऊ नये. आता इकडनं रक्त परत येऊ नये, आता फुफ्फुस धमनीमध्ये गेलेलं रक्त परत येऊ नये म्हणून सेम्युलर वॉल पण असते. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळ्या हृदयाच्या झडपा शिकणार आहोत. ठीक आहे, हे काय होतं, मानवी हृदयाचं कार्य होतं. जसं की अलिंद आहे, हृदयातील वरचे 2 कप्पे जे काय करतात, हृदयामध्ये रक्ताला स्वीकारतात. जसं की आपण बघितलं, दोघांनी रक्ताला, एकाने अशुद्ध रक्त आणि एकाने शुद्ध रक्ताला स्वीकारलं. त्याच्यानंतर 2 निलय आहे, हृदयातील खालचे 2 भाग आहे ज्यांनी काय केलं, जो कप्पा रक्त हृदयाच्या बाहेर घेऊन गेला. ठीक आहे, बाहेर घेऊन जातो म्हणजे फुफ्फुस धमनीद्वारे उजव्या निलयानेही बाहेर पाठवलं आणि डाव्या निलयाद्वारे काय झालेलं आहे, रक्त परत शरीराकडे गेलं. म्हणजे कुठे गेलं, बाहेरच गेलं. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. तर हे काय होती, मानवी हृदयाचे कार्य होते, मानवी हृदयाचे काम होते. ठीक आहे.